ओम चैतन्य कानिफनाथाय नमः. नमस्कार मित्र हो, आज आपण श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथांच्या दर्शनासाठी आलो आहोत. अहमदनगरहून पाथर्डी रोडवरील निवडुंगे हे गाव 42 किलोमीटर आहे. तेथून 3 किलोमीटर अंतरावर मढी हे गाव आहे. पाथर्डीहून मढी हे गाव 12 किलोमीटर अंतरावर आहे. मढीपासून श्री मच्छिंद्रनाथ 6 किलोमीटर, वृद्धेश्वर 12 किलोमीटरवर तर श्री मोहटादेवी 20 किलोमीटर अंतरावर आहे. दररोज नगर आणि पाथर्डी बसस्थानकातून मढीकरता बसेस असतात. अमावस्या पौर्णिमेला जादा बसेसची सोय केली जाते. त्याप्रमाणे यात्रेच्या वेळेस महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बसस्थानकांमधून एस टी बसची सोय केली जाते. नाथ भक्तांची व्यवस्था करण्याकरता कानिफनाथ गडाच्या पायथ्याशी रूमची व्यवस्था ट्रस्टने केलेली आहे. श्री नवनारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने अवतार घेतले. त्याचप्रमाणे श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले. कानिफनाथांनी प्रदीर्घ नाथ संप्रदायाचे काम केले. धर्माचे संस्कृती रक्षण केले. कानिफनाथांनी प्रदीर्घ काळ नाथ संप्रदायाचे काम केले, धर्माचे संस्कृतीचे रक्षण केले. नाथपंथांचे कार्य करीत हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी नगर जिल्ह्यातील मढी या गावी फाल्गुन वद्य म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी संजीवनी समाधी घेतली. कानिफनाथ मंदिर हे एका भव्य अशा किल्ल्याप्रमाणे एका टेकडीवर आहे. श्री चैतन्य कानिफनाथांच्या गडावर मुख्य गाभाऱ्यामध्ये नाथांची पवित्र संजीवनी समाधी आहे. नंतर सभामंडपामध्ये एका बाजूला नाथांचे गादीघर आहे. तेथे नाथ विश्रांती करत. समोरच एक होमकुंड आहे. नंतर समाधी मंदिराच्या दक्षिणेला नवनाथांचे सर्वात मोठे गुरुबंधू श्री मच्छिंद्रनाथांचे मंदिर आहे. तेथून सरळ पाहिले असता गर्भगिरी पर्वतावरील मच्छिंद्रनाथांच्या मंदिराचे दर्शन भक्तांना मिळते. समाधी मंदिराच्या पश्चिमेला विठ्ठल रखुमाईचे मंदिर असून मंदिराखाली नाथांचे साधना मंदिर आहे, जेथे जाण्याकरता भुयार आहे व तो एक पूर्वीच्या स्थापत्यशास्त्राचा आदर्श नमुना आहे. नंतर नाथांच्या गादीघराशेजारीच पूर्वेला श्री भगवान विष्णूचे मंदिर आहे. त्यातील भगवान विष्णूंची मूर्ती इतरत्र कोठेही पाहावयास मिळत नाही. त्या साधना मंदिरामध्ये शिवलिंग व नंदी आहे व तेथे असलेल्या खिडकीमधून गार हवा येते व गावाची पश्चिमेकडील पाहणी करता येते. विठ्ठल मंदिराच्या उत्तरेला श्री नवनाथांचे मंदिर व पारायण ठिकाण आहे. समाधी मंदिराच्या उत्तरेला श्री भवानी मातेचे मंदिर असून तेथे डाळिंबाचे झाड आहे. त्याला भक्तजनांनी पूर्वी नाथ भक्त होऊन गेलेल्या डाळीबाईच्या नावाने संबोधतात व त्या डाळिंबीच्या झाडाला काही भक्त तरी संकल्प नवस करून नाडा बांधतात व श्री कानिफनाथ आजही त्या नवसाला पाहून भक्तजनांच्या व्यथांचे निर्दालन करतात. श्री समाधी मंदिरामध्ये श्रीनाथांची संजीवनी समाधी असून श्री कानिफनाथांच्या मनमोहक अशी संगमरवरी दगडाची मूर्ती, तसेच नाथांचे वाहन असलेला व कान्होजी आंग्रेंनी दिलेला पितळी घोडा व दत्तात्रयांची मूर्ती आहे. फाल्गुन वद्य पंचमीला म्हणजे रंगपंचमीला मढीला कानिफनाथांची यात्रा भरते. या यात्रेला साधारणतः 10 ते 20 लाख भाविक महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आदी प्रांतांमधून येतात. 18 पगड जातीचे मढी हे पंढरपूर आहे. तेथे त्यांच्या भांडणाचा न्यायनिवाडा होतो. पाडव्याच्या आदल्या दिवशी फुलबागेतील बाजार प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातीच्या गाढवांचा बाजार भरतो. मढीची रेवडी तर प्रत्येकांच्या आवडीची आहे. पाडव्याच्या पहाटे भक्तगण कावडीने पाणी आणून नाथांच्या समाधीला स्नान घालतात व धन्य होतात. नाथ मंदिराच्या दक्षिणेला एक मोठा पाझर तलाव आहे. त्या तलावाला अर्धी भिंत ही नैसर्गिक आहे. त्या भिंतीवर श्री आदिमाया तुळजापूरची भवानी माता यांचे मंदिर असून तेथे त्यांचे वास्तव्य आहे. या मंदिराच्या उत्तरेला श्री मच्छिंद्रनाथांचे छोटेसे मंदिर आहे. त्याला लहान मायबा या नावाने संबोधतात. त्याचप्रमाणे गावाच्या दक्षिणेला गर्भगिरी पर्वताच्या रांगा आहेत. त्यामध्ये एक दर्या आहे. त्याला लेण्याद्र्याचा दरा म्हणतात. लेण्याद्र्याच्या दऱ्याशेजारीच दुसऱ्या दऱ्यामध्ये एक प्रचंड अशी दगडाची गोटी असून तेथे गावकऱ्यांतर्फे प्रत्येक वर्षी गोवर्धन पूजा होते. तसेच या दर्यामध्ये एक 3 ते 4 मीटर खोलीचा गोसाव्यांचा झरा आहे.
या झऱ्याचे वैशिष्ट्य असे आहे की हा झरा कितीही दुष्काळ पडला तरी याचे पाणी आटत नाही किंवा कमी होत नाही. परिसरातील गर्भगिरी पर्वत हा श्रावण महिन्यामध्ये पाहण्याजोगा असतो. तसेच मढी गावामध्ये 2 छोट्या व 1 मोठी बारव आहे. या मंदिराशेजारी श्री हनुमंतरायाची मूर्ती आहे. ती मूर्ती पाहून भक्तांनी प्रभू कार्य करण्यासाठी सदोदित दक्ष राहिले पाहिजे असा संदेश हनुमंतरायांची मूर्ती देते. तर मित्रहो, ही होती मढीबद्दल थोडीशी माहिती. ही माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम चैतन्य कानिफनाथाय नमः.